हेडलाईन्स नंतर सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच भाकरी फिरणार आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा होतीये। सतेज पाटलांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळतीये। मराठा चेहरा असल्यामुळे सतेज पाटलांना संधी असल्याचं सूत्रांचंही म्हणणं आहे। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। संजय तिवारी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। संजय, काँग्रेस भवनामध्ये नागपूरमध्ये रमेश चेन्नीथाला स्वतः जे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार आहेत त्यांच्याशी आणि त्यासोबतच निवडणुकीमध्ये जे पराभूत झाले त्या उमेदवारांशी वन ऑन वन म्हणजे एकास एक अशी चर्चा संवाद करत आहेत। त्यांची मतं जाणून घेत आहेत। ते जे मतं जाणून घेत आहेत त्यामध्ये गटनेता नवीन कोण असावा यासोबतच नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असावा याविषयी त्यांची मतं जाणून घेतली जात आहेत। आणि यामध्ये जी एक महत्त्वाची बातमी सूत्रांकडून समोर येते ती ही की जी काही नावं समोर येत आहेत त्यामध्ये आघाडीवरती सतेज बंटी पाटील हे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे। त्यामध्ये कित्येक असे नवीन अँगल सुचवण्यात येतात। त्यामध्ये सामाजिक जे नाव म्हणजे सामाजिक अँगल असा आहे की मराठा आणि सतेज बंटी पाटील यांच्यासारखा एक नेतृत्वाचा असा एक नवीन प्रदेशाध्यक्ष दिला तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो अशी बाब पुढे मांडली जात आहे। अर्थात दुसरी नावं पण आहेत, त्यामध्ये काही ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांची पण नावं आहेत। मात्र अधिकांश जे नावं चर्चेला जाते त्यामध्ये तरुण नावांचा समावेश आहे आणि त्यामध्ये सतेज बंटी पाटील हे आघाडीवर असल्याचं बोललं जातं। अर्थातच हे सगळे इनपुट्स आणि फीडबॅक घेऊन रमेश चेन्नीथाला परत दिल्लीशी कॉन्टॅक्ट करतील आणि पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर मग नावं जाहीर या संदर्भातला निर्णय होईल। खरं तर प्रदेशाध्यक्षपदी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। लोकसभेमध्ये आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी उत्तम कामगिरी केली होती, त्यामुळे कदाचित या कामगिरीचं फळ त्यांना मिळू शकतं। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।